आजची सुरुवात नागपूरमधील इतवारी येथील मंदिराच्या दर्शनाने झाली. ओम नमः सिद्धेभ्यः श्रीवीतरागाय नमः. ओम नमो अर्हते भगवते श्रीमते पार्श्वतीर्थंकराय द्वादशपरिनिष्ठिताय शुद्धज्ञान पवित्राय. गुड मॉर्निंग. आजचा दिवस 11वा हा एक ॲडिशनल दिवस आहे. आम्ही काल नागपूरला पोहोचलो संध्याकाळी लेट इव्हनिंग म्हणू शकता आणि इथे धर्मशाळेत मुक्काम केलं. धर्मशाळा तशी जुनी आहे पण शेजारी नवीन पण धर्मशाळा आम्हाला माहिती नव्हतं नवीन धर्मशाळेबद्दल, त्यामुळे आम्ही जुन्याच धर्मशाळेत मुक्काम केला. आणि आता सकाळी मंदिराचं दर्शन केलं, महाराजींचं दर्शन केलं. इथे 2 महाराजी आहेत त्यांचं दर्शन केलं. आता आम्ही निघालो आहे नागपूरमधले काही जागा बघायला आणि त्यानंतर आम्ही निघणार आहोत पुण्याकडे. चला आज नागपूरचं बघूया आणि पुढे जाऊया. नागपूरमध्ये आम्ही आता निघालो आहे नागपूरचा प्रसिद्ध 0 माईल स्क्वेअर बघायला. आणि आता इथे लागला आहे हा डबल डेकर फ्लायओव्हर. खाली रस्ता आहे तसा पुण्यातल्या नॉनस्टॉपला आहे तसा खाली रस्ता आहे आणि वर मेट्रोची लाईन आहे. आणि शेजारी पण एक छान पूल दिसतो, सस्पेन्शन ब्रिज दिसतो कुठला. नाव नाही नागपूर काही नाव दाखवत नाही. सस्पेन्शन ब्रिज आहे, डबल डेकर ब्रिज आहे. सॉरी मेट्रो तिकडे गेली त्या साईड. छान ब्रिज आहे नागपूरमध्ये. ब्रिज हैदराबाद बँगलोर कन्याकुमारी असं दाखवलं. आणि नागपूर 0 म्हणजे आपण पोचलो आहे इथल्या 0 माईल ह्या चौकात. हा आपल्या उजव्या हाताला 0 माईलचा चौक. नागपूरबद्दल सांगितले त्यांनी. नागपूर ही भारताची टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखली जाते, कारण की आजूबाजूला भरपूर असे व्याघ्र प्रकल्प आहेत नागपूरच्या परिसरामध्ये. हा आहे नागपूर इथला प्रसिद्ध 0 माईल कॉलम किंवा 0 माईल स्टोन असा हा एकुलता एक आपल्याला आहे. कारण त्या काळी ब्रिटिशांच्या काळी जे काही कम्युनिकेशन व्हायचे, पार्सल जायचे, जे काही त्यांचे ज्या काही व्यवस्था त्यांची असायची ती ते नागपूरला 0 कन्सिडर करायचं. नागपूर तसं सेंटरला आहे भारताच्या, पण एक्झॅक्टली सेंटरला नाही आहे. चेन्नईचं अंतर आणि दिल्लीचं अंतर नागपूरपासून ते काही अगदी एक्झॅक्ट मॅच होत नाही. पण त्यांची सुरुवात इतकी आहे कारण नागपूर जे आहे हे सेंट्रल प्रोव्हिन्समध्ये यायचं आणि त्यांनी सेंट्रल प्रोव्हिन्सच्या ह्या लोकेशनला त्यांनी 0 असं नंबर दिला आणि जे काही डिस्टन्सेस आहेत पुढचे ते इथून कॅल्क्युलेट होतात. तर असा हा 0 माईल स्टोन बराच जुना आहे. ते शेजारी एक समुद्र सपाटीपासून नागपूरची उंची दाखवणारा हा छोटासा GPS स्टोन आहे. स्टँडर्ड बेंचमार्क 1907 असं या GPS स्टँडर्ड बेंचमार्क 1907 असं लिहिलं आहे. द हाईट ऑफ द टॉप ऑफ दिस पिलर इज 1020.171 फीट above the mean sea level of the sea. म्हणजे ही उंची समुद्र सपाटीपासून 1020.17 म्हणजे 1020 आपण साधारणतः पकडू 1020 फूट उंच आहे समुद्र सपाटीपासून. 1907 असं तिथे लिहिलेलं आहे तो जो स्टोन आहे त्याच्यावर. आणि हा जो माईलस्टोन आहे 0 माईलस्टोन आहे त्याच्यावर हे जी मोठी 1-1 मीटर साधारणतः लांबीची जी दगड आहे त्यावर कुठल्या दिशेला किती अंतर आहे हे इथे लिहिलेलं आहे. आणि शेजारी आता नवीन जनरेशनसाठी 0 माईल लव ऑफ इंडिया हा असं वगैरे बोर्ड लावला. तुम्ही हा 0 माईलस्टोन बघितला आहे का? आधी तुम्ही इथे आलात का ते आम्हाला नक्की सांगा. आणि हो शेजारी हे आदिवासी गोवरी शहीद स्मारक आहे, आपण तेही बघूया.
तर आधी आपण हा पिलर बघूया. आणि इथे बाहेर एक महाराष्ट्र टुरिझमनी बोर्ड लावला आहे 0 माइलस्टोनचा. त्यावर लिहिलं आहे महाराष्ट्र टुरिझम 0 माइलस्टोन. द 0 माइलस्टोन ऑफ नागपूर इज लोकेटेड नियर द गोवारी शहीद मेमोरियल ऑन द रोड टू रिझर्व्ह बँक. या दिशेला रिझर्व्ह बँक आहे पुढे आणि इथे शहीद आदिवासी गोवारी शहीद स्मारक आहे. आणि हा तो रस्ता आहे. त्या रस्त्यावर हा 0 माइलस्टोन जो मागे कॉलम दिसतो तो दिसतो हा तो आहे. The period of the column is not mentioned on it. However, there is another stone nearby that indicates the standard benchmark or elevation above the sea level. And the year is 1907 is mentioned on it. जे आपण आत्ता बघितलं. It appears therefore that 0 milestone may have been constructed during the same period. म्हणजे त्याच काळात हा 0 milestone बांधला असावा. त्या दगडांची साधारणतः स्ट्रक्चर आणि ती स्टाईल एकसारखी वाटते. द कॉलम इज कन्स्ट्रक्टेड फ्रॉम सँडस्टोन. वाळूकाष्ठमय दगडापासून. द बेस इज सर्क्युलर अँड डायमीटर इज 7.90 meters. Atop the circular base is a hexagonal column 6.5 meters in height. The hexagon is of side 1 meter each. साधारणतः each face of the hexagon has distance to various places mentioned, which are as follows. Kautha 62 miles towards south. Hyderabad 318 miles towards southeast. Chanda 125 miles. Raipur 174 miles towards east. Jabalpur 170 miles towards northeast. Siuni 79 miles. Chhindwara 83 miles towards northeast. Baitul 101 miles towards west. आम्ही यातला काल जो रस्ता मी आलो आहे तो हा जबलपूर शिवनी असा मार्ग आहे. आणि इथे हा आता नवीन NH7 झाला आहे. त्यावर पण इथे 0 लिहिलं आहे एका बाजूला. इथे 0 लिहिलं आहे एका बाजूला. आणि या दिशेला जो रस्ता जाणार आहे तो कन्याकुमारी हैदराबाद असा रस्ता आहे. 1600 किलोमीटर आहे कन्याकुमारी आणि हैदराबाद 485 किलोमीटर आहे. इथे 318 माइल्स लिहिलं होतं त्या बोर्डवर. त्याला कन्वर्ट करून त्यांनी किलोमीटर बनवलं. आणि ज्या बाजूने आपण आलो ती ही बाजू इकडे जाणारा रस्ता वाराणसी 729 किलोमीटर्स आणि जबलपूर 273 किलोमीटर. हे किलोमीटर लिहिलेलं नाही आहे बघा. छोट्या छोट्या गोष्टी किती डिटेल करतात. हे किलोमीटरमध्ये आहे हे आपण अज्युम करायचं. पण ब्रिटिशांनी जे काम केलं आहे त्यावर त्यांनी क्लिअर कट युनिट पण लिहिलं आहे. आपण इथे जाऊन बघू शकतो 25 माइल्स इथे लिहिलं आहे. इथे युनिट लिहिलेलं आहे. इथे पण युनिट लिहिलेलं आहे. सगळीकडे युनिट्स लिहिलं आहेत. पण जो आता नवीन स्टोन बसवला आहे त्यावर युनिट नाही लिहिलं. तर ते माइल्स आहे किलोमीटर्स आहे छोट्याशा गोष्टी असतात मायन्यूट डिटेल्स असतात त्या आपण थोडं लक्ष दिलं पाहिजे. चला आपण आता ते शहीद स्मारक बघू. हे आहे आदिवासी गोवारी शहीद स्मारक. याच्याबद्दल इथे माहिती दिली आहे आपण ती पाहूया. 23 नोव्हेंबर 1994 रोजी विधानसभेवरील आदिवासी गोवारी जमातीच्या मोर्चावर पोलिसांकडून केलेल्या अमानुष लाठीचार्जमध्ये 114 बांधव शहीद झाले. त्यांच्या बलिदानाची स्मृती म्हणून हे स्मारक 1995 जागा संपादन करून बांधण्यात आले. आदिवासी गोवारींचे न्याय हक्क आणि शहीद बांधवांचे बलिदान चिरकाल लक्षात राहावे यासाठी गोवारी जमातीची आस्था असलेले हे पवित्र स्थळ आहे. दरवर्षी लाखोच्या संख्येने गोवारी बांधव श्रद्धांजली द्यायला 23 नोव्हेंबर रोजी येथे येत असतात. गोवारी ही एक आदिवासी जमात आहे. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मागासवर्गांच्या सर्व सवलती गोवारींना मिळत होत्या. 1950 मागासवर्गीयांचे SC, ST आणि OBC असे जातीनिहाय वर्गीकरण करण्यात आले. त्यात गोवारीची नोंद सुटली. यात समावेश नसलेल्या घटकांचा अभ्यास करण्यासाठी माननीय काकासाहेब कालेलकर आयोग गठीत करण्यात आला. कालेलकर आयोगाने गोवारींचा संविधानिक विधेयकातील अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करण्याची शिफारस केली. परंतु 1956च्या संशोधन कायद्यात गोंड गोवारी नावाची नवीन जमात अस्तित्वात आली. 1985 राज्य सरकारने गोवारीबाबत पोलकल्पित चुकीची माहिती देण्याचा अध्यादेश जारी केला. त्यामुळे गोवारी लाभापासून मुकला. शासन प्रशासनाची चर्चा निवेदने देऊनही उपयोग झाला नाही.
त्यामुळे 23 नोव्हेंबर 1994 रोजी विधानसभेवर भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला. 60 ते 70 हजार बंधू भगिनींनी आभारवृद्धांनी या समावेश घेतला होता. अशा प्रकारे हे त्यांचं शहीद स्मारक आहे. त्यांनी आपल्या आपल्या हक्कांसाठी इथे लढा दिला होता. आपण ते बघूया. हे आहे गोवारी स्मारक. आपण आतून बघतोय. रुचीला बाहेर इथे असणाऱ्या एका सुरक्षा कर्मी म्हणजे बहुतेक नेस्को अशी कंपनी दिसते त्यांच्या बॅजवर. माहिती नाही कुठल्या ह्याचे आहेत, प्रायव्हेट आहे की कसे. पण ते कार घेऊन आलेत बाहेर. त्यांनी कार लावली. आम्हालाही म्हणाले तुम्ही कार बाहेर लावा. आणि तिथं त्या पार्किंग त्यांनी आम्हाला सांगितलं इथे पार्क करा आणि तिथून तुम्ही सीताबर्डीचा किल्ला आणि गौंड राजाचा महल बघायला जाऊ. आणि जी शहीद झालेली 114 लोकं आहेत त्यांची सगळ्यांची नावे या स्मारकाच्या शेजारी जी भिंत उभी केली कंपाऊंड वॉल त्यावर आहे. छान स्मारक आहे. स्मृतीस्थळ आहे आणि आजूबाजूला एक चांगली इथे शिल्प आहेत, म्युरल्स आहेत. नागपूरला 0 माईलला आलात तर हे तुमच्या डोळ्यासमोरच दिसतंच. हे चुकण्यासारखं नाही आहे. तर हे पण तुम्ही बघावं असं आम्ही सुचवलं. चला, इथे असे छान हे पेंटिंग आहेत, वॉल पेंटिंग कंपाऊंडवर. प्राईड ऑफ नेचर, प्राऊड ऑफ नेशन. सावनेर, रामटेक, नारखेड, काटोल हे वेगवेगळे हे झोन आहेत आणि खूप सारे पेंटिंग आहेत. आपण आलो आहे गौंड राजा ह्याच्या पॅलेसला. हा त्याचा एक एंट्रन्स आहे. पण आतमध्ये सगळी शहरातली वस्ती आहे. मला दूर एक दर्गा वगैरे दिसतो. बघूया काय दिसतं का ते बघू. हा आहे गौंड राजाचा महल आणि किल्ला. काही जास्त अवशेष शिल्लक नाही दिसत आहेत आणि जे आहेत तिथे कब्जा असल्यासारखं आहे. सगळ्या लोकांनी आतमध्ये एंट्री केली आहे पूर्ण महलात. बाकी काही अवशेष नाही दिसत आहे. हे एवढीच भिंत आहे. हे जे कंपाऊंड आहे एवढाच ह्याचा परिसर आहे. ही जी तटबंदी दिसते ती आणि खाली जी समाधी दिसते ती, एवढा काय तो हा परिसर आहे. या साईडला आपण थोडं एक्सप्लोअर करू. चालत जाऊयात, बघूयात काय दिसतंय का. या साईडला काही असावं कारण मागच्या बाजूला करू तिथं तर संपलं. आपण आहोत नागपूर येथील नागराजे, नागवंशीय नागराजे जे आहेत त्यांच्या पॅलेसला. आणि इथे त्यांची जुन्या काही गाड्या आहेत आणि हे हा त्यांचा पूर्ण पॅलेस आहे. पॅलेस आणि इथे एक बुरुज आहे. त्या बुरुजावर सध्या एक टोकन. आधी 8 बुरुज होते, त्यापैकी सगळे पडले कारण फक्त 2 शिल्लक. इथे ही यांची जुनी अँटिक गाडी राजाची मॉरिस मॉडेल दिसतं. आणि आपण आता राजांचे जे राजवंशी आहेत त्यांच्याशीच आपण नीट बोलूया. हे संस्थापक राजे गौंड राजे ह्यांचा फोटो यांच्यापासून संस्थान हे सुरू झालं. जाटबा राजे, जाटबा शाह आणि त्यानंतर हे सगळं बकबुलनशाह. आणि हे पुढे जे आहे ते बुलंदशाह यांनी नागपूर शहर वसवलं, नाग या नदीच्या शेजारी. आणि आपल्यासोबत आहेत राजवंशीय शाह सर. इकडे एकदा नाव सांगा सर आपलं. मी राजे वीरेन शाह. मी 14वे वंशाचा. 14वे वंशाचा बकबुलनशाह फॅमिलीचा. जे नागपूर संस्थापक राजे होते त्यांचे. थँक्यू सर. आम्हाला एकतर एंट्री दिली आणि सगळी माहिती आम्हाला पुरवली. खूप खूप धन्यवाद. आपण आले व्हिजिट त्यासाठी खूप काही. थँक्यू. ही राजवाड्याच्या शेजारी असणारी
स्टेपवेल आहे, एक बावडी आहे, ही बावडी म्हणतात त्याला. अगदी खाली पाण्यापर्यंत जायला पायऱ्या आहेत, ते आपण ते बघू शकतो. सुंदर आहे. आणि ते पाणी जे आहे मोठेने आणल्यावर ते पाणी इथून येत असेल आणि इथून ते पुढे जात असेल. मला जुन्या पायऱ्या आहेत, पण याची मेंटेनन्स नाही आणि बरंच अतिक्रमण झाल्यामुळे ते सांभाळणं खूप कठीण होतं आहे त्यांना, सगळ्यांनाच. एकंदरीत सरकारने, पुरातत्व विभागाने याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. चला आता आपण इथं पुढे जाऊया. राजांचं मॉरिस गॅरेजबद्दल प्रेम, ही नवीन मॉरिस गॅरेजची गाडी आणि ही जुनी मॉरिस गॅरेजची गाडी. एक अँटिक आणि एक नवीन. ही राजाची मॉरिस गॅरेज आणि त्यावर असलेलं कोट ऑफ आर्म्स. त्यांच्याकडे जुनी राजदूतसुद्धा आहे आणि हा आहे राजवाडा. राजवाडा परिसरात काही फोटो घेतले आणि सीताबर्डी किल्ला बघायला निघालो. हा किल्ला सैन्य दलाच्या देखरेखीखाली असतो. महिन्यात एकदा म्हणजे तिसऱ्या रविवारी इथे आपल्याला प्रवेश मिळतो. आम्ही आलो त्या दिवशी प्रवेश नव्हता, त्यामुळे बाहेरून काही फोटो काढले आणि पुण्याच्या दिशेने प्रवास सुरू केला. आशियातील दुसऱ्या सर्वात लांब मल्टीलेअर व्हायाडक्टवर आपले स्वागत आहे. हा वरती मेट्रो आहे आणि खाली कारसाठीचा रस्ता आहे. याची बरीच न्यूज पण होती. नागपूरला आम्ही आता जेवढं फिरतोय सकाळपासून भरपूर फ्लायओव्हरचं काम चाललं आहे, ब्रिजेसचं काम चाललं आहे, मेट्रोचं काम चाललं आहे. जी डेव्हलपमेंट दिसते म्हणजे होत आहे, रस्त्याचं काम चांगलं चाललं आहे. लेबर आणि स्पीड पण चांगली दिसते बऱ्यापैकी. माझं पर्सनल ओपिनियन असं आहे की नागपूर, पुणे, कोल्हापूर या शहरांमध्ये साधारणतः 15 किंवा 20 वर्षांपूर्वी व्हायला आपण तो तेवढा वेळ वाया घालवला किंवा उशीर झाला आहे असं मला वाटतं. एनिवेज चला, हा वायाडक्ट आपण कंटिन्युअसली जाणार आहोत. आता इथे ह्या वायाडक्टवरच मेट्रो स्टेशन पण दिलं आणि त्याला उतरायला पण त्यांनी व्यवस्थित जागासुद्धा दिली. तर आप आशिया के दूसरे सबसे लंबे मल्टीलेयर वायाडक्ट तर वरती आहे मेट्रो आणि आपल्या लेवलला आपण आहोत कार. नानाजी देशमुख आणि छान बाजूला सगळे भारतरत्न जे आहेत त्यांची नावं दिली. अटल बिहारी वाजपेयी, नंतर सचिन तेंडुलकर 2014, CM राव 2014, नंतर गिरिराज जोशी जे बनले भीमसेन जोशी, बिस्मिल्ला खान. सुंदर आहे हे असं. लता मंगेशकर वा वा गाणं सम्राट, नंतर रविशंकर, सगळ्यांचे असे फोटो लावले तिथे. गोडदोई, नंतर आता हे जयप्रकाश नगर म्हणून स्टेशन आलं. अमर्त्य सेन, जे नारायण, सी सुब्रमण्यम, सगळे भारतरत्न जेवढे आहेत त्यांचे इथे डिवायडर्समध्ये फोटो लावले. MS सुब्बलक्ष्मी, APJ अब्दुल कलाम, अरुणा असफ अली, गुलजारीलाल नंदा, सत्यजित रे, त्यांनाही भारतरत्न आहे. JRD जे ज्यांना प्रेमाने जे म्हणतात, नंतर मौलाना अबुल कलाम आझाद, नंतर MR देसाई. छान आहे, मस्त आहे. सरळ गेलं तर विमान एअरपोर्टला जाणार आहे. SP पटेल, राजीव गांधी भारताचे IT मॅन, नेल्सन मंडेला, BR आंबेडकर संविधान रचयिते, संविधानाचे शिल्पकार, रामचंद्र MG रामचंद्र ऍक्टिव्हिस्ट, गफार खान, सरहद गांधी ज्याला म्हणतात त्यांना म्हणतात, KV भावे, नंतर मदर टेरेसा, नंतर K कामराज. काय मस्त, चांगली संकल्पना आहे. इंदिरा गांधी, लाल बहादूर शास्त्री, PV काने, झाकीर हुसेन, जे कंपनी भारतातली सगळी थोर म्हणते, राजेंद्र प्रसाद,
विश्वेश्वरय्या दास भारतरत्न डी दास सी.व्ही. रमन द ग्रेटेस्ट सायंटिस्ट सर्वपल्ली राधाकृष्ण सगळ्यांचे आवडते सर श्री राजगोपालाचारी. आता आपण ह्या पुलावरनं खाली आलो. इथे समोर आहे इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन दिलं आहे मेट्रोच्या खाली आणि हा मेट्रो एअरपोर्टचा मेट्रो स्टेशन आहे. इथनं फीडर बस असेल निहान एअरपोर्ट उजव्या बाजूला आहे आपल्या हाताला. हो उजव्या हाताला आहे. चार्जिंग स्टेशन दिलं छान आहे. असं काही असलं पाहिजे. मेट्रो ही अजून पुढे जाते खापरीपर्यंत जाते. चला आपण आपल्या मार्गाला लागू. आता आम्ही लागतोय समृद्धीला. मुंबई 770, अमरावती 151, 306 ही समृद्धीचा महामार्ग. आलो आहेत आपण समृद्धीवर. चला आता जाऊ पुण्याला. आपल्या डाव्या हाताला दिसतो तो नव्याने सुरू झालेला ऑरेंज सिटी लॉजिस्टिक पार्क. नागपूरला बेसिकली संत्र्याचं शहर म्हटलं जातं. आजूबाजूला नाशिक वर्धा वरोडा परिसरात आजूबाजूला नाशिक वर्धा वरोडा या परिसरात संत्र्याचं भरपूर पीक घेतलं जातं. संत्र्या बर्फी ते खूप फेमस आहे त्यामुळे ऑरेंज सिटी. आणि इथे जे काही उत्पन्न होतं किंवा जे काही मॅन्युफॅक्चरिंग होतं ते इथल्या लॉजिस्टिक पार्कमधून ते पुढे पडलं. जे ड्रायफ्रूटचा कन्सेप्ट आहे ते आपण आम्ही पाहिले. सो असं हे ऑरेंज सिटी लॉजिस्टिक पार्क मागे गेलं. आणि आता ती जी फेमस कमान आहे वेलकम टू हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, ती कमान एक काही अंतरावर येईल. नागपूरचा जो एक्सप्रेसवे स्टार्ट आहे तिथनं सिन्नरचा एक्झिट पुण्यासाठीचा हा 561 किलोमीटरचा आहे. आणि आता आमचं फक्त ड्रायव्हिंगच असणार आहे मोस्टली. इथे काही फोटण्यासारखं काही असं विशेषही नाही आहे. त्यामुळे कदाचित आमचा आता शेवटचा व्हिडिओ असू शकतो आमच्या 11व्या दिवसाचा. आणि हा प्रवास मोठी येतो नागापर्यंत. आपण बघूयात रस्त्यावर काही दिसलं तर नक्कीच ते बघूयात. बट मोस्टली तरी आज फक्त ड्रायव्हिंग आहे समृद्धीवर ना बॅक टू पुणे. समृद्धीवर आता आपण टोल एक्सपिरियन्स किती स्मूथ आहे तो बघूयात. तसंही थोडा आता तरी सध्या तरी निवांत दिसतंय. बघूयात काय होतं आहे आज समृद्धीवर. ओव्हरऑल फक्त आज ड्रायव्हिंग आहे की ड्रायव्हिंग असंच असणार आहे. चल व्हिडिओ असेल तर भेटू. आजच्या दिवसाची सांगता येईल. तुला काय बोलायचं
वेध लागले. चालेल, चला. आता आम्ही समृद्धीवर आहोत. संध्याकाळची 7 वेळ झाली आहे. दिवस मावळतीकडे चाललाय आणि एकदम वातावरण चेंज झालंय, लँडस्केप पूर्ण चेंज झालाय आणि आमचं जेवण चाललंय संध्याकाळचं. संध्याकाळी आम्ही म्हणजे रात्रीच्या आत खातो, त्यामुळे आता एकदम छान असं वातावरण एक झालेलं आहे. मग अशी खूप ऊन होतं, पण आता ऊन पूर्णपणे गायब झालं आहे. आणि मग अशीच 4 नंतर ऊन पूर्ण गायब झालं, ढग आले आणि आता तुम्ही बघू शकाल की इतकं सुंदर ते लँडस्केप झालं आहे की त्याला काही बघायचं कामच नाही. एकदम बेस्टमध्ये ते झालं आहे. आता रात्र होईल. रात्रीचा समृद्धी त्या दिवशी आम्ही आलो तेव्हा सकाळ झाली होती. आम्ही सकाळी 9 वाजता म्हणजे पुण्यातनं लवकर निघालो होतो, पण 9 वाजता सकाळी टच झालो होतो समृद्धीला. त्यामुळे रात्रीचा समृद्धी पहिल्यांदाच चालवणार आहे रात्री समृद्धीवर. चला आता जेवण आटोपतो, रात्र व्हायच्या आत, मग नंतर बोलू. हे रात्रीचं समृद्धी महामार्ग आहे. छान लाईट्स लागले साईडला, रिफ्लेक्टर लाईट्स आहेत आणि इकडे बाजूला शहर. समृद्धी महामार्ग आणि रात्रीचा प्रवास, त्याच्यावर बराचसा टाबू आहे लोकांचा की रात्री इथे सोय नाही आहे, रात्री काही व्यवस्था नाही, दिसत नाही किंवा अजून काही. इनफॅक्ट आम्ही आत्ता जिथे थांबलो होतो जातानाच्या बाजूने म्हणजे पुणे म्हणजे मुंबई ते नागपूर या बाजूचे जे फूड मॉल्स आहेत ते तर फारच म्हणजे भयानक अवस्थेत होते. पण आता येतानाचा जो म्हणजे आता नागपूर ते पुणे या प्रवासातला जो फूड मॉल आम्हाला इथे लागला आहे छत्रपती संभाजीनगरच्या आधीचा, तो खूप चांगला होता. पेट्रोल पंप तिथे होता, व्यवस्थित टॉयलेट्स होते. फक्त जी फूड कॅन्टीन आहे ती अगदी छोटीच आहे, ती कंटेनरमधलीच आहे, ती जरा व्यवस्थित व्हायला पाहिजे. तसं झालं तर फार छान होईल. आणि तुम्ही बघाल की रात्रीच्या रिफ्लेक्टर लाईट्स आहेत, रात्री तुम्हाला लेन मार्किंग व्यवस्थित आहेत. इनफॅक्ट हे बोर्ड रिव्हर्समध्ये आहेत म्हणजे ते आपल्याला फेस करत नाही, त्याच्या मागे पण त्यांनी रिफ्लेक्टर पट्ट्या लावल्या. त्यामुळे असं कधी कधी वाटतं की काही दिवाळीची लाईटिंग केली आहे आणि चांगलं आहे, असं खूप छान आहे. फक्त याचं त्यांनी एक करायला हवं, तसं तर रेस्ट अँड सर्व्हिस एरिया 500 मीटर टू द साईड म्हणजे हा त्यांनी फूड मॉल डेव्हलप केला. आपण बघूयात हा फूड मॉल कसा आहे. कॅमेरा आपण रोड आपल्याला दिसेल की कसं आहे फूड मॉल. पण यांनी एक जर केलं की आता जसं छत्रपती संभाजीनगर पासनं या काही इंटरचेंजेस लागतील तर हे तिकडे तर आणि यांनी एक करायला हवं की जिथे जिथे इंटरचेंजेस येतात त्याच्या साधारणतः 3 किलोमीटर 5 किलोमीटर आधी एक छोटे छोटे बोर्ड लावायचे, इन्फॉर्मेशन बोर्ड, की कुठला हॉटेल असेल किंवा कुठला पंप असेल, CNG पंप म्हणा किंवा अजून काय, तो कुठल्या इंटरचेंजपासून किती किलोमीटर आहे. मग अशी आम्ही एक ॲडव्हर्टाईज बघितली, एक हॉटेल होतं, त्यांनी त्यांची ॲडव्हर्टाईज लावलेली की सो अँड सो हॉटेल, मला आता ते नावही आठवत नाही आहे, पण त्यावर लिहिलं होतं की इंटरचेंज IC सम नंबर 84 और समथिंग पासून 3 किलोमीटर. मग मला डिसिजन घेता येतं आणि प्युअर व्हेज असंही तिथे त्यांनी दिलेलं. मग मला डिसिजन घेता येतं की मी या इंटरचेंजनी खाली उतरू आणि जेवण करणार आणि परत जाणार. समृद्धी मार्गाची एक सुंदर विशेषता आहे की जेवढे किलोमीटर तेवढंच तुम्हाला चार्जेस लागणार. तर तुम्ही प्रत्येक इंटरचेंजला खाली उतरून त्याच इंटरचेंजला परत वरती चढलात तर तुमच्या टोलला काहीही फरक पडत नाही. जर तिथे तुम्हाला 1300-1500 टोल लागणार असेल तेवढाच टोल तिथे लागतो. आणि आम्ही दुपारी केलं सुद्धा. दुपारी प्रचंड ऊन झालं होतं, म्हणजे पुणे नागपूर प्रवासात सुद्धा खूप ऊन झालं होतं आणि आजच्या दिवशी पण असंच झालं. तर आम्ही वर्ध्या
पुण्याच्या अलीकडे एक इंटरचेंज होता, तो इंटरचेंज सिलेक्ट केला. इंटरचेंजला खाली गेलो, तिकडे राऊंड अबाउट आहे, त्याच्या थोडं पुढे गेलो, तिथे झाडाची शेड होती, मस्त झाड होतं, त्या झाडाखाली थांबलो 5 मिनटं 10 मिनटं. आणि परत जेव्हा आराम झाला, जेव्हा ब्रेक झाला, तेव्हा परत त्याच इंटरचेंजनी वरती चढली. टोलमध्ये काही फरक नाही आहे, एक ब्रेकही झाला आणि शेडही मिळाली. सेम हॉटेलबाबतही करू शकतात, जसं या हॉटेल लिहिलं होतं की 3 किलोमीटर दूर. CNG पंपांच्या बाबतीत ते असं तिथे नंबरही देऊ शकतात की कॉल फॉर अवेलेबिलिटी. जर नंबर असेल तर त्याला कॉल करायचा, CNG अवेलेबल आहे की नाही विचारायचं, आणि जर असेल तर खाली जाता येईल त्याच इंटरचेंजनी वापस परत वरती समृद्धीवर येता येईल. नाही तर आपला रस्ता आहेच की पुढे जायला. ह्या छोट्या छोट्या गोष्टी जो युजर एक्सपिरियन्स आहे समृद्धीचा, तो अजून खूप चांगला करते. म्हणजे मला सध्या येताना सुद्धा आम्ही आलो त्या दिवशी 1 दिवस आधी आलो दिवाळीच्या, त्यामुळे काही गर्दी लागली नाही. आजही अगदी तुरळकच ट्रॅफिक आहे. सो चांगलं आहे. आता बोर्ड वगैरे बघा तुम्ही, किती छान आहेत, आणि सगळ्या पट्ट्या, साईड पट्ट्या, रिफ्लेक्टर लाईट्स, येलो रेड याचं कॉम्बिनेशन अगदीच मस्त आहे. सो समृद्धीवर रात्री यायला फक्त स्पीड तुम्ही जो दिवसा कदाचित 110वर असाल, तो रात्री 100 किंवा 95 किलोमीटर प्रति तास असा राहणार. सध्याही आमचा स्पीड हा 95च्या रेंजमध्येच आहे, 95-97. सो स्पीड आपला एक 5-10 किलोमीटरनी मॅनेज कमी होतो, पण ठीक आहे रात्रीच, कारण रात्री विजिबिलिटी पण कमी झालेली असते, दिवसा विजिबिलिटी पण जास्त आहे आणि रस्ता स्ट्रेट लाईनमध्ये पण. आता पुण्याजवळ जसं जसं येतो, औरंगाबाद जसं जवळ येत आहे तसं तसं टर्न्स अँड ट्विस्ट पण येतात आहे. सो रात्री प्रवास करायला समृद्धीला काही, मला तरी काही त्रास आत्तापर्यंत तरी काही जाणवलं. सो फार सो चलो गुड. ही ट्रिप अगदी ऐतिहासिक झाली. या ट्रिपमध्ये आम्ही बरेच माइलस्टोन्स अचीव केले. आमची लॉंगेस्ट राईड बाईकवरची ही 3,500 किलोमीटरची होती, 2 व्हीलरवरची, म्हणजे मोटरसायकल 150cc पल्सर, त्यावर 3,500पेक्षा थोडं जास्त होता. ह्या याच्यात आम्ही कारनी 4,000, त्या ट्रिप 16 दिवस लागले होते, ऑब्वियसली जास्त दिवस होते. या ट्रिपला 11 दिवसात आता 4100 किलोमीटर प्लस झालं आहे. आणि विशेष म्हणजे गाडीचे 1,00,000 किलोमीटर हे आत्ता पूर्ण झाले आहेत. ते छान, मला म्हणजे चांगलं वाटलं हा माइलस्टोन, की गाडीचे 1,00,000 किलोमीटर रनिंग झाले गेल्या 10 वर्ष. त्यातले काही वर्ष तर आम्ही विदेशात होतो. त्यानंतर मध्यंतरी माझा हात फ्रॅक्चर झालेला, तेव्हा गाडी ड्रायव्हिंग बंद होतं. वर्षात मी इतर वेळी पावसाळ्यातच जास्त गाडी चालवतो, हिवाळा किंवा उन्हाळ्यात मोटरसायकल प्रेफर करतो. सो एवढं करूनही 1,00,000 किलोमीटरचा हा पल्ला गाठला आहे, तोही मोस्टली सगळ्या लाँग ट्रिप्स आणि लाँग जर्नीज याच्यामध्येच. सो आवडलं आहे. आणि एकंदरीतच हा आमचा छोटासा छानसा अनुभव तुमच्यासोबत शेअर करावा वाटला, म्हणून हा व्हिडिओ केला आहे. ओव्हरऑल ही आजचा दिवस आमचा आता लास्टच दिवस आहे. हा आमचा होम स्ट्रेच सुरू आहे. आम्ही काही तासात घरी पोहोचू. मला ही जर्नी कशी वाटली, ही व्हिडिओ सिरीज कशी वाटली, यातले कुठले कुठले स्पॉट्स तुम्ही बघितले होते, कुठले स्पॉट्स तुम्हाला बघावायला आवडतील, किंवा त्या रूटवर अजून काही चांगलं आहे का, जे तुमच्या मनात असेल ते सगळं तुम्ही कमेंट सेक्शन्समध्ये, फीडबॅकमध्ये, ईमेलवर, आमचा माउंटेन कपलचा जो ईमेल ID आहे तो आम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकू. त्या ईमेलवर तुम्हाला ज्या मार्गाने शक्य होईल त्या मार्गाने आम्हाला तो तुम्ही पाठवा. थँक्यू. आता पुण्याला पोहोचलो. आम्ही आता नाशिकवरून निघालो आणि पुण्याकडे जिथे समृद्धी हायवे आपल्याला सोडावा लागतो, आणि नॉर्मल हायवेने जे नॅशनल हायवे आहे त्याने आपल्याला आतमध्ये पुण्याकडे जावं लागतं. पुण्याकडे जाण्यासाठी जे नॅशनल हायवे आहे त्या हायवेला आपण लागतो. तर हा आलेला इथे नाशिकच्या जवळचा कदाचित 60ला आपण जॉईन करतोय. इंटरचेंज 2 असं याचं नाव आहे. तिथे आपण नॅशनल हायवे 60कडे आपण हा एक्झिट देतो. तिथे आता टोल गेट येईल आणि या टोल गेटवर आपण
टोल पे करून आपण नॉर्मल हायवे जो नॅशनल हायवे आहे, एक्सप्रेसवे सोडून नॅशनल हायवे आहे, त्या हायवेला आपण आलो. टोलवरती आता आपण जेवढा समृद्धी हायवे वापरला तेवढे पैसे कट करणार आपल्या फास्टॅगमधून. पुण्याच्या जवळजवळ पोहोचलो आहे आणि पाऊस झाला आहे इकडे एक दोन दिवस आणि आता हे मस्तपैकी धुकं पडलं आहे रस्त्यावर. छान वातावरण झालं. थोड्याच वेळात आता आपण पुण्याला पोहोचू. चांगला झाला हा प्रवास. फक्त थोडा नाशिक म्हणजे सिन्नर नंतर जो NH60 लागला तो थोडा खराब आहे. तेवढा त्रास वगळता रस्ता अगदी मस्त. हॅलो. 10 रात्री 11 दिवस नंतर हा प्रवास आता इथे संपतोय. पुण्याला घरी पोहोचलो. 4462 4462 किलोमीटरचं ड्रायव्हिंग झालं आहे. खूप गोष्टी बघितल्यात, खूप काय काय केलं आणि धमाल राईड झाली, धमाल मजा आली. एकदम मस्त. समृद्धी हायवेचा अनुभव बढिया. MP, UP, बिहार, झारखंडमधले रस्ते बढिया. महाराष्ट्रातल्या रस्त्यांनी थोडा दगा दिला आहे, सॉरी. महाराष्ट्रातले जे लोक, नाशिकचा हायवे फारच वाईट आहे. पण ओव्हरऑल खूप 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 मजा आली, छान अनुभव, खूप मजा आली. मजा आली. आणि 5 राज्य, हां 5 राज्य. 5 राज्य कुठले कुठले? महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार, बिहार, झारखंड. 5 राज्यात हा 4462 किलोमीटरचा प्रवास झाला आणि शिखरजी वंदना झाली. जन्मस्थली झाल्या, जन्मस्थळी झाले. किल्ले झाले. आमचं जे म्हणजे आम्हाला 5 वर्षापासून आमचं चाललं होतं दोघांनी सोबत शिकलेलं जायचं, ते कम्प्लीट झालं. काय काय बघितलं आपण? जनरल किल्ले, मंदिरं, स्टेपवेल्स, खूप काही पाहिलं. ऐतिहासिक वस्तू, धार्मिक जागा, असं भरपूर काही बघितलं. आणि ह्या पूर्ण प्रवासात त्याआधी आपण या पूर्ण प्रवासात ज्यांनी आम्हाला मदत केली त्या सगळ्यांचे थैंक यू. जो लोग UP, MP, बिहार, झारखंड कहीं से भी ये वीडियो देख रहे हैं, आज ये लास्ट डे का लास्ट वीडियो है, इन सभी को बहुत बड़ा थैंक यू. वो विशाल भैया हुए, नीलेश भैया, प्रशांत भैया, सभी लोग जो मिले, सब ने बहुत हेल्प की, रास्ता दिखाया, भोजन की व्यवस्था, रहने की व्यवस्था, अभिषेक की व्यवस्था, सब कुछ इतना बढ़िया और इतना मस्त रहा. आणि तुम्ही सगळ्यांनी जे हे व्हिडिओ बघितले, जो प्रतिसाद दिला, मी 4 दिवस लेख लिहिले, नंतरचे राहायचे आहेत ते आता लिहिणार आहेत आणि हे व्हिडिओ पण हळूहळू पोस्ट होतील. तोपर्यंत आत्तापर्यंत तुम्ही हे व्हिडिओ बघत आला असाल तर त्या सगळ्यांचे थँक्यू. आणि असंच पुढच्या आमच्या ट्रिपला सपोर्ट करा. असाच पुढच्या ट्रिपला सपोर्ट करा. ह्या 4462 किलोमीटरच्या राईडला आपण आता इथे थांबूया. रुचिरा, यू वॉन्ट टू से एनिथिंग? नाही. मस्त. पुन्हा भेटू पुढच्या राईडवर. येस. ह्या सगळ्या व्हिडिओ पाहताना इंडियन माउंटेन कपल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आम्हाला खूप सपोर्ट होईल. आणि धर्मप्रभावणीसाठी हे सगळे व्हिडिओ शेअर करा. मंदिरांच्या रील्स ज्या आल्या आहेत किंवा ज्या येणार आहेत त्या सगळ्यांना पाठवा. वेगवेगळे मंदिर आपल्याला अजूनही या चॅनलवर बघायला मिळणार आहे. आणि धर्मप्रभावना आणि जागांची माहिती, युनिक जागांची माहिती आपल्याला ह्या चॅनलमधनं होणार आहे. तर बघत राहा इंडियन माउंटेन कपल. आणि आत्तासाठी गुड नाईट. थँक्यू. लॉट्स ऑफ लव्ह.
बाय.